नमस्कार, मी भानुदास चोरगे, सहाय्यक कृषी अधिकारी। तर आज आपण एक रानभाजीबद्दल माहिती घेणार आहोत। तर त्या रानभाजीचं नाव आहे शेंडवल। तर त्याला इंग्रजीमध्ये ट्रायकोशॅन्थस डायोका असे म्हणतात। ही शेंडवल जी भाजी आहे ती या ठिकाणी शेंडवलचा हा मोहर आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, शेंडवल भाजीला हा मोहर आलेला आहे। तर या मोहराची भाजी केली जाते। ही भाजी 2 वेळा केली जाते। असं असतं की ही शेंडवल भाजी ही ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये उगवली जाते त्यावेळेस ह्याला कवळे शेंडे येतात, त्या शेंड्याची भाजी करून खातात। आणि जून नंतर हा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात या भाजीला असा प्रकारचा छान मोहर येतो। हा पांढरा मोहर दिसतोय, हा काळा पडायच्या आत या मोहराची भाजी करून खायची असती। ही मटणापेक्षा पौष्टिक असते, पचनाला हलकी, याच्यामुळे पोट साफ होतं, शरीराला थंडावा मिळतो। कारण या दिवसात सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते। शरीर थंड करायचे असेल तर ही भाजी खावी। याच्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असल्यामुळे हे डोळ्याला चांगले आहे। सर्दी खोकल्यावर सुद्धा ही उपायकारक आहे। ह्या भाजी खाल्ल्यामुळं बॉडी फॅट कमी होतंय, वजन कमी होतं आणि महत्वाचा फायदा म्हणजे याच्यामुळं जे रक्त शुद्धीकरण ही भाजी करते। तर ह्या भाजीचं आपण आरोग्याला अतिशय फायदा असल्यामुळे शेंडवलच्या फुलाची भाजी ही आपण आहारात वापर केला पाहिजे आणि ती शरीराला उपयुक्त आहे। धन्यवाद।